नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आटोकाट ही कादंबरी आणि आज भाग 12वा. मिस सामंत, तुमचा तो फोटो माझ्याजवळ आहे. कॉफीचा कप समोरच्या टिपॉयवर ठेवत बॅनर्जी म्हणाले, मी पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो. तुमचा तो फोटो आम्हाला तुमच्या नकळत तुमच्या पर्समधनं काढून घ्यावा लागला. त्यामागचं कारण अर्थातच आम्हाला खात्री करून घ्यायची होती तुम्ही खरोखरच मिस अनुपमा सामंत आहात का नाही याची. अनुपमा नाही आपला रिकामा कप समोरच्या टिपॉयवर ठेवला, मग म्हणाली, पण हे सगळं करायची तुम्हाला आवश्यकता का भासावी? मी सामंत असेन नाही तर आणखीन कोणी, तुम्हाला काय फरक पडणार होता? फार मोठा फरक पडणार होता मिस सामंत. इंद्रजितनं ज्या म्हाताऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगितलं होतं ते डॉक्टर नाहीत. त्यांचं खरं नाव हरिशंकर चौधरी. मुंबईतलं फार मोठं प्रस्थ आहे ते. त्यांची ज्वेलरीची 2-3 मोठमोठी दुकानं आहेत. गेल्या आठवड्यात याच हरिशंकर चौधरींच्या धाकट्या भावाचा कुणीतरी खून केला. पोलिसांना जे काही पुरावे मिळाले त्यावरून हा खून हरिशंकरनंच केला असं सिद्ध होत होतं. हे ऐकलं आणि अचानक अनुपमाला आठवलं, जेव्हा तिनं त्या म्हाताऱ्याला खिडकीत उभा असलेला पाहिला होता तेव्हाच तिला जाणवलं होतं की आपण ह्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलेलं आहे. पण त्यावेळी नक्की कुठे ते तिला आठवलं नव्हतं, पण आता ते आठवलं. तिने हरिशंकर चौधरींचा फोटो पाहिला होता वर्तमानपत्रात. अगदी फ्रंट पेजवर हरिशंकर चौधरींचा फोटो छापून त्याबरोबर एक सनसनाटी बातमी छापली गेली होती की मुंबईतले एक मोठे व्यापारी श्री हरिशंकर चौधरी यांनी इस्टेटीच्या कारणावरनं आपल्या धाकट्या भावाचा खून केलाय. अजून हरिशंकर चौधरी यांना पोलिसांनी अटक केलेली नाही, तथापि त्यांना लवकर अटक करण्यात येईल असं पोलिसांकडनं सांगण्यात आलं. पण खरा प्रकार वेगळा होता बरं का. बॅनर्जी पुढे सांगायला लागले. खून हरिशंकर चौधरींनी नाही तर त्यांचे भागीदार शांतीलाल चावला यानं केलेला होता. एका दगडात 2 पक्षी मारण्याचा शांतीलालचा विचार होता. हरिशंकरच्या धाकट्या भावाचा खून करून त्याचा आळ हरिशंकरवर येईल असं करायचं. हरिशंकर विधुर आहेत, त्यांना मूलबाळही नाहीये. त्यांच्यानंतर त्यांची सगळी इस्टेट आणि बिझनेस धाकट्या भावाला मिळणार होता आणि तो भाऊ अविवाहित होता. साहजिकच धाकट्याचा खून करून त्या संदर्भात हरिशंकर यांना अडकवलं की त्यांची सगळी इस्टेट आणि बिझनेस शांतीलाल यालाच मिळणार होती. पण हरिशंकरचे काही जवळचे मित्र आहेत, काही त्याचे इमानदार नोकर आहेत. भैरव हा त्यांचा असा जुना प्रामाणिक नोकर, त्यांच्यासाठी प्रसंगी प्राणही द्यायला मागे पुढे न पाहणारा. इंद्रजित हा हरिशंकरच्या लहानपणापासूनच्या मित्राचा मुलगा. त्यांना दिल्लीला ही बातमी समजताच त्यांनी इंद्रजितला इकडे पाठवलं. आणि मी हरिशंकरचा मित्रही आहे आणि वकीलही आहे. आम्हा सगळ्यांची खात्री होती की हरिशंकर निर्दोष आहे. हा सगळा प्लॅन शांतीलालचा आहे. आम्हाला कल्पना आली होती त्याची, पण आमच्याकडे तसा काही पुरावा नव्हता. उलट हरिशंकरच खुनी आहे ह्याचा भरपूर पुरावा शांतीलालनं निर्माण केला होता. एकदा ही केस कोर्टात उभी राहिली असती की हरिशंकरला वाचवणं कुणालाही शक्य झालं नसतं. हरिशंकरला फाशीच्या दोरापर्यंत पोहोचवण्यासाठी शांतीलालनं हजारो रुपये खर्च केले असते. मग अशा परिस्थितीत मी, इंद्रजित आणि भैरवनी एक योजना आखली. हरिशंकरलाच गायब करण्याचा आम्ही निश्चय केला. म्हणजे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत केस कोर्टात स्टँड होऊ शकत नाही. आणि तेवढ्या वेळात आम्ही शांतीलाल विरुद्ध पुरावा गोळा करू शकत होतो. यासाठी म्हणजे हरिशंकरला लपवून ठेवण्यासाठी आम्हाला अशी एखादी जागा हवी होती की पोलिसांचं तिकडे सहजासहजी लक्ष वेधलं जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टीनं हा बंगला आम्हाला पसंत पडला.
इंद्रजितनं ह्या बंगल्याची, त्याच्या मालकाची बारकाईनं चौकशी केली आणि जेव्हा खात्री झाली की हा बंगला आमच्या योजनेसाठी हवा तसा आहे, तेव्हा इंद्रजित आणि भैरव हरिशंकरला घेऊन इथे आले. मी मुद्दाम मुंबईत थांबलो, शांतीलाल विरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी, आणि परमेश्वर कृपेनं मला त्यात यशही आलं. माझ्या हातात असे काही पुरावे आलेत की त्याचा उपयोग करून खरा खुनी आम्ही आता कोर्टासमोर आणू शकतो. शांतीलाल सारख्या क्रूर आणि विश्वासघातकी माणसाला आम्ही योग्य तो धडा शिकवू शकतो. नाही, ते सगळं ठीक आहे हो, पण मला इथे कैद करून ठेवायचं काय कारण? अनुपमानं विचारलं. तुम्ही जेव्हा या बंगल्याकडे येत होता तेव्हा इंद्रजित काही सामान आणण्यासाठी गावात जायला निघाला होता. तुम्ही दोघं बोलत असताना हरिशंकर बाहेर आले होते. इंद्रजितला आपल्यासाठी सिगार आणण्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून ते खिडकीत आले. हरिशंकर यांचा फोटो जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्रात छापून आला होता. आम्ही ज्या उद्देशानं त्यांना इथं लपवून ठेवलं होतं ते पाहता बाहेरच्या कोणाही व्यक्तीनं त्यांना पाहणं आमच्या दृष्टीनं योग्य नव्हतं. त्यामुळे आमच्या सगळ्या योजनेवर पाणी पडायचं भय होतं. आणि तुमच्या बाबतीत नेमकं तेच झालं. तुम्ही हरिशंकरला पाहिलं आणि तुमच्या चेहऱ्यावरनं इंद्रजितनं ओळखलं की तुम्ही हरिशंकरला ओळखलेलं आहे. त्यानंतर इंद्रजितला असाही संशय आला की आपण पोलिसांकडूनच आलेल्या कोणीतरी CID असाव्यात, म्हणून तुमचा फोटो त्यांनी माझ्याकडे पाठवला. हे सगळं ऐकून अनुपमाला गरगरल्यासारखं झालं होतं. सारंच विलक्षण, सारंच अतर्क्य. एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली होती. इंद्रजित कोणी गुन्हेगार नव्हता. त्याचे साथीदारही गुन्हेगार नव्हते. एका निर्दोष निष्पाप व्यक्तीला वाचवण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न होता. मैत्रीला, खाल्ल्या अन्नाला जागणारी ही माणसं होती. अनुपमाच्या मनातल्या सगळ्या शंका आता मिटल्या होत्या. सगळे प्रश्न सुटले होते. मात्र एक प्रश्न तिला अजूनही सतावत होता. इंद्रजित गुन्हेगार नाही हे ऐकून आपल्या मनानं सुटकेचा निश्वास का टाकावा? अंघोळ वगैरे उरकून अनुपमा खाली आली तेव्हा हॉलमध्ये इंद्रजित, बॅनर्जी आणि हरिशंकर सुद्धा सोफ्यावर बसलेले होते. भैरव किचनमध्ये या सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करत होता. भैरवला किंवा हरिशंकरला आता अनुपमापासून लपवून ठेवण्याची गरज नव्हतीच. अनुपमा येताच हरिशंकरनं उठून तिला आपल्या जवळच्या सोफ्यावर बसवून घेतलं. आपल्यामुळे तिला त्रास झाला म्हणून त्यांनी तिची मनापासून माफी मागितली. म्हातारा खरोखर अतिशय सज्जन, साधा, भोळा आणि प्रेमळ होता. भैरवनं नाश्त्याच्या डिश मधल्या टिपायावर आणून ठेवल्या. भैरवही शरीरानं आवाढव्य आणि दिसायला काहीसा रफ असला तरी त्याच्या मनात आपल्या मालकाविषयी प्रचंड आदर होता. वागण्या बोलण्यातही एक प्रकारची आदब, नम्रपणा होता. कधीकधी बाह्य रूपावरनं आपण एखाद्या माणसाविषयी कसा प्रतिकूल ग्रह करून घेतो हे भैरवकडे बघताना अनुपमाला जाणवलं. कालपर्यंत या बंगल्यात अनुपमाला जो एक प्रकारचा तणाव जाणवत होता तो आता नाहीसा झाला होता. सगळेजण आता एकमेकांशी गप्पा मारत नाश्ता करत बसलेले होते. अनुपमा मोकळेपणानं बॅनर्जी, हरिशंकर यांच्याशी बोलत होती. भैरव नोकर असल्यामुळे फारसा बोलत नव्हता, पण अनुपमानं त्याचीही चौकशी केली होती. इंद्रजित मात्र चुपचापपणे अनुपमाकडे पाहत होता. अनुपमाचं अधूनमधून त्याच्याकडे लक्ष जात होतं. आज तिच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या नजरेत तिला एक विशेष चमक दिसत होती. आणि त्याची आणि तिची नजरानजर झाली की नकळत अनुपमाची नजर खाली झुकत होती. त्याचं ते तसं पाहणं तिला मनातनं कुठेतरी सुखावून जात होतं. तिच्या मनात त्याच्याविषयी जो काही थोडाफार संशय होता, शंका होती, ती आता मिटली होती. नाश्ता झाल्यानंतर हरिशंकर त्यांना दिलेल्या खोलीत निघून गेले. भैरव किचनमध्ये आवरावर करण्यासाठी आणि बॅनर्जी वरच्या खोलीत निघून गेले. बॅनर्जींना हरिशंकरच्या केसचा थोडाफार अभ्यास करायचा होता. आता हॉलमध्ये फक्त अनुपमा आणि इंद्रजित दोघेच राहिले होते.
क्षणभर दोघेही गप्प होते. मग इंद्रजित म्हणाला, अनु, माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल मला माफ कर. काही वेळेला सभ्यतेला सोडून मला तुझ्याशी वागावं लागलं, पण माझा नाईलाज होता. छे छे, माझा तुमच्यावर कसलाही राग नाही. उलट तुम्ही हे सगळं मला अगोदर सांगितलं असतं ना, तर मीही तुम्हाला दिला तेवढा त्रास दिलाच नसता. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू नक्की कोण आहेस याची आम्हाला काही कल्पना नव्हती ना. कारण दुर्गा मावशींनी मला सांगितलं होतं की सामंतसाहेब आणि त्यांची मुलगी फक्त मे महिन्यात इथे येतात. त्यामुळे तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही बसला. जाऊ दे, झालं ते झालं. आता तू स्वतंत्र आहेस. लवकरच आम्ही इथून जाणार आहोत. एक दीर्घ निश्वास सोडत इंद्रजित म्हणाला, केव्हा जाणार तुम्ही? अतिशय हलक्या आवाजात अनुपमानं विचारलं. फार तर उद्या किंवा परवा. बॅनर्जी बहुतेक आजच संध्याकाळी हरिशंकर अंकल आणि भैरव यांना घेऊन जातील. माझं आता काही काम नाही आहे. मी सरळ दिल्लीला जाईन. हां. अनुपमा फक्त हुंकारली. नकळत तिच्या मनावर मळभ आलं होतं. एक अनामिक उदासी तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. पुन्हा आपण त्याच बंधनात फसत चाललोत हे तिला कळत होतं. इंद्रजितविषयी आपल्या मनात जे काही नाजूक बंध निर्माण होऊ पाहत आहेत ते व्हायला नको आहेत हेही तिला कळत होतं. पण मेंदूवर नियंत्रण ठेवता येतं, मनावर नाही ना. भावनांना आवर घालता येतो, पण विचारांवर बंधनं लादता नाही येत. अनु, मी पोस्टात चाललोय. दुर्गा मावशींना तार करून लगेच बोलवून घेतो. आम्ही गेल्यावर तू इथे एकटी कशी राहणार, नाही का? तुला काही हवंय का? मी येताना घेऊन येईन. क्षणभर अनुपमा गप्प बसली. मग म्हणाली, अजून डॅडींना मी काहीच कळवलेलं नाही. त्यांनाही माझ्या खुशालीची एक तार पाठवा. अरे नक्की. काय लिहायचंय ते एका कागदावर लिहून दे. ओके? अरे हॅलो, मिस सामंत, एकट्याच बसलाय? हॉलमध्ये एकट्या अनुपमालाच बसलेलं पाहून बॅनर्जी जिना उतरून खाली आले. तिच्या समोरच्या सोफ्यावर बसले. इंद्रजित तार करण्यासाठी निघून गेल्यानंतरही अनुपमा तशीच बसून राहिली होती. तिला विलक्षण उदास वाटायला लागलं होतं. आणि ही उदासी कसली आहे हेही तिला आता कोणी सांगायची आवश्यकता नव्हती. नकळत आपण इंद्रजितमध्ये गुरफटलो गेलोय हे तिच्या लक्षात आलं होतं. हे असं कसं झालं याचंच तिला नवल वाटत होतं. इंद्रजितनं कधी केव्हा आपल्या मनात स्थान मिळवलं हे तिला कळलंच नव्हतं. आणि आता तो जाणार म्हणताच ती जाणीव स्पष्ट झालेली होती. हरीशची जखम ताजी असतानाच आपण इंद्रजितचा विचार करायला लागलो. का? कसा? का ही जखम ताजी होती म्हणूनच इंद्रजितनं आपल्या मनावर एवढा झटपट ताबा मिळवला? आणि आपण येतो असा कसा मिळवू दिला? केवळ हरीशला पर्याय म्हणून, का त्याला विसरण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून आपण ते मान्य केलं? एक मात्र खरं, इंद्रजितच्या सहवासात आपण हरीशला विसरून गेलो होतो. हो ना. अनुपमानं चेहऱ्यावरची उदासी झटकण्यासाठी हसून बॅनर्जींकडे पाहिलं. तुम्ही आजच संध्याकाळी मुंबईला निघणार असं इंद्रजित म्हणत होते. ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. हो. आता हरिशंकरला लपवून ठेवायची काही आवश्यकता नाही आहे. मी मुंबई पोलिसांशी ह्या बाबतीत बोललोय. लवकरच शांतीलाला अटक होईल तशी सगळी व्यवस्था करून आलोय मी. इंद्रजित दिल्लीला असतात का? अनुपमानं मुद्दाम विचारलं. ललिता आत्याशी बोलताना इंद्रजितनं जी माहिती दिली होती ती कितपत खरी आहे? का केवळ त्यावेळच्या परिस्थितीनुरूप हे सगळं त्यांनी खोटं सांगितलं होतं हे तिला पडताळून पाहायचं होतं. अहो, त्यांची दिल्लीला एक औषधाची फर्म आहे. तसा इंद्रजितचा आणि माझा परिचय या हरिशंकरच्या केसमुळेच झालाय. माझी त्याच्या पत्नीशीही भेट झाली आहे. अतिशय साधी सरळ बाई आहे ती. क्षणभर अनुपमाला आपण काय ऐकलं याचा अर्थबोधच झाला नाही. झाला तेव्हा तिचा मेंदू एकदम सुन्न झालेला होता. सगळं शरीर बर्फाच्या लादीवर ठेवल्यासारखं बधीर झालं होतं. इंद्रजित विवाहित होता आणि आपण वेड्यासारखं.
पण स्वतःला सावरत ती म्हणाली, इंद्रजित विवाहित आहेत हे मला माहिती नव्हतं. कधी बोलले नाहीत ते. तसा काही विषय निघालाच नसेल ना, म्हणून नसेल बोलला. तसा एक छोटा 3 वर्षांचा मुलगाही आहे त्याला. या केसच्या संदर्भात एकदा मी दिल्लीला गेलो होतो, तेव्हा गेलो होतो इंद्रजितच्या घरी. त्याच्या वडिलांना भेटलो. तेव्हा बंगल्यातच पाहिलं होतं मी तिला. मुलगाही जवळच होता. आम्ही बाहेर निघालो तेव्हा आजोबा आजोबा करून मागे लागला होता. आता या भानगडीत गुंतल्यामुळे फार वेळ नव्हता माझ्याजवळ, पण एका नजरेत ओळखलं होतं. मुलगा सुद्धा इंद्रजित सारखा देखणा आहे. काय वकील आहे ना मी, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एका नजरेत जाणून घ्यायची सवयच झाली आहे. असं म्हणत बॅनर्जी आपल्या विनोदावर हसले. इंद्रजित विवाहित होता, एका मुलाचा बाप. हरीशही विवाहित होता. त्यालाच विसरण्यासाठी ती इथे आली होती. इंद्रजितच्या आकर्षक व्यक्तिमत्वानं नकळत ती सगळं विसरून गेली होती आणि नकळत इंद्रजितमध्ये गुरफटली गेली होती. आणि आता इंद्रजित सुद्धा. दैव आपली ही अशी जीवघेणी चेष्टा का करताय? आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक पुरुष असा. पण ह्यावेळी आपण वेळेवर सावध झालो. हरीशच्या वेळेला फार उशिरा समजलं. जखम फार खोलवर झाली होती त्यावेळी. ह्या वेळेला फक्त खरचटण्यावर भागलं. अर्थात खरचटण्याच्या वेदना जाणवतात, पण लवकरच खपली धरते. नकळत अनुपमाच्या चेहऱ्यावर एक उदास हास्य पसरलं. बॅनर्जी केसच्या संदर्भात काहीतरी सांगत होते. अनुपमाला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. फक्त आपल्या चेहऱ्यावरचे भाव बॅनर्जींच्या लक्षात येऊ नयेत म्हणून ती ते ऐकण्याचं काम करत होती. आणि ऐकता ऐकता एकीकडे विचार करत होती. इंद्रजितविषयी आपल्या मनात काही नाजूक बंध निर्माण झाले होते, याची कसलीही कल्पना इंद्रजितला येऊ देता कामा नये. त्याच्याबरोबरचं वागणं बोलणं नेहमीसारखं ठेवायचं, नॉर्मल अगदी. हरीशला आपण विसरलो, इंद्रजितलाही विसरणं आपल्याला फारसं कठीण जाणार नाही, मुळीच नाही जाणार कठीण. इंद्रजित परतला तेव्हा अनुपमानं स्वतःला बरंच सावरलं होतं. पण हे सावरण्याचं काम फार कठीण आहे याची जाणीव तो समोर दिसताच तिला झाली होती. त्याच्याशी बोलताना, त्याच्या नजरेला नजर देताना अनुपमाला स्वतःला सांभाळणं फार कठीण जात होतं, कारण इंद्रजितच्या नजरेत तिला विशेष काहीतरी दिसत होतं. तिच्याकडे पाहणारी त्याची नजर. नाही, इंद्रजितला आपल्या भावनांशी खेळण्याचा काहीही अधिकार नाही का? प्रत्येक मुलीशी इंद्रजित असाच वागत असतो, असाच तिच्या भावनांशी खेळत असतो? आपल्या त्या नजरेचं मोहजाल असंच प्रत्येकीवर टाकतो का काय? त्याच्या त्या नजरेच्या टप्प्यातनं दूर राहण्यासाठी तो संपूर्ण दिवस अनुपमानं आपल्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या बागेत पेंटिंग सामान घेऊन बसून घालवला. संध्याकाळी 7च्या सुमाराला भैरवनं जाऊन टॅक्सी आणली. तत्पूर्वी सगळ्यांनी मिळून शेवटची कॉफी एकत्र बसून घेतली. इंद्रजित आणि भैरव टॅक्सीत सामान ठेवत होते. हरिशंकर टॅक्सीच्या जवळ जाऊन उभे राहून किनाराकडे डोळे भरून पाहत होते. संकटाच्या काळात या बंगल्यानं त्यांना आश्रय दिलेला होता. टॅक्सीत बसायच्या वेळेला हरिशंकरनं अनुपमाला आपल्या जवळ बोलावलं. तिच्या खांद्यावर थोपटत त्यांनी तिला आपल्या बंगल्यावर एखाद दिवशी यायचं आमंत्रण दिलं. आणि मग अचानक आपल्या कोटाच्या खिशात हात घालून एक लाल डबी बाहेर काढली, तिच्या समोर धरली. पोरी, ही माझी आठवण म्हणून बरं का. अहो नाही अंकल, हे कशाला? अगं, ही काही तुझ्या बंगल्यात मी राहिलो म्हणून देत नाहीये. मनापासून वाटलं तुला काहीतरी द्यावं म्हणून. हे बघ, माझ्या म्हाताऱ्याचं मन मोडू नकोस बेटा. इंद्रजित आणि बॅनर्जीने तिला आग्रह केला म्हणून शेवटी अनुपमानं डबी घेतली, उघडली. आत हिऱ्याची अंगठी होती. हरिशंकरनंच मग पुढे होऊन तिच्या अनामिकेत ती अंगठी घातली. अनुपमाचे डोळे एकदम भरून आले.
केवळ 2 दिवसांचा सहवास, तोही कसा विलक्षण परिस्थितीतला, पण सगळेच कसे जवळचे वाटायला लागले होते. हरिशंकरनं पुन्हा एकदा तिच्या पाठीवर थोपटलं आणि मग ते टॅक्सीत जाऊन बसले. बॅनर्जीनं इंद्रजितबरोबर हस्तांदोलन केलं. अनुपमाला हात जोडून नमस्कार केला. मिस सामंत, तुमच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर 2 दिवसात जो काही त्रास झाला तो पाहता तिने आम्हाला एवढं समजावून घेतलं नसतं. तुम्ही आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अनुपमानं काही न बोलता नुसती मान हलवली. भैरवनेही तिला नमस्कार केला. मग बॅनर्जी हरिशंकरच्या शेजारी मागच्या सीटवर बसले. भैरव ड्रायव्हरच्या बाजूला बसला. शेवटची पुन्हा एकदा हात हलवून निरोपाची देवाणघेवाण झाली. मग टॅक्सी हलली. टॅक्सी दिसेनाशी होईपर्यंत इंद्रजित आणि अनुपमा तसेच उभे राहून पाहत होते. इंद्रजितचा चेहरा काहीसा गंभीर होता, अनुपमाचा उदास. आता बंगल्यात त्या दोघांशिवाय कोणीही नव्हतं. अर्थात अनुपमाला त्याची भीती वाटत नव्हती. भीती वाटत होती ती स्वतःची. आपण स्वतःला सावरू शकू का? आपल्या भावनांचा स्फोट तर होणार नाही ना? इंद्रजितला आपण काही उलट-सुलट प्रश्न विचारून बसणार नाही ना? आपल्या मनाचा थांग इंद्रजितला लागणार नाही ना? नाही, तसा तो त्याला लागू देता कामा नये. बंगल्यात परत आल्यावर इंद्रजितनं दार बंद केलं. अनुपमानं सरळ आपल्या बेडरूमकडे जाणारा जिना चढायला सुरुवात केली. झोपायला चाललीस का अनु? हो, 2 दिवस नीट झोप नाही मिळाली, थकायला झालंय. अच्छा, गुड नाईट. त्याचा स्वर काहीसा निराश होता. गुड नाईट असं म्हणत अनुपमा जिना चढून आपल्या बेडरूमकडे गेली. इंद्रजित तसाच ती गेली त्या दिशेकडे काही वेळ पाहत राहिला. सकाळी अनुपमाला तसा उठायला उशीर झाला. तिला जाग आली तेव्हा 9 वाजून गेले होते. रात्री बराच वेळ ती जागी होती. डोक्यात विचार, अर्थात इंद्रजितचे. नकळत ती अशा माणसाच्या प्रेमात पडली होती की त्या माणसाला त्याची काही कल्पनाही नव्हती. पण खरंच का आपण इंद्रजितच्या प्रेमात पडलोत? ती स्वतःला विचारत होती. उत्तर सरळ होतं, पण ते मान्य करणं तिला परवडण्यासारखं नव्हतं. म्हणूनच ती स्वतःला समजावत होती की नाही, हे प्रेम नाही, हे निव्वळ आकर्षण आहे. त्याच्या प्रभावी पुरुषी व्यक्तिमत्वाबद्दल वाटणारं आकर्षण आहे हे. काल आपल्या मनात आलं तेच खरं. हरीशची जखम ताजी होती, म्हणूनच इंद्रजित आपल्या मनावर एवढा झटपट ताबा मिळवू शकला. केवळ हरीशला विसरण्याचा तो एक आपल्याही नकळत आपल्या मनानं स्वीकारलेला पर्याय होता. आणखी थोडा वेळ ती तशीच बेडवर पडून राहिल्यावर उठली. बाथरूममध्ये शिरली. शॉवर खाली उभी राहिली. आंघोळ करून ती ड्रेसिंग टेबलासमोर बसत असताना दारावर थाप मारली आणि इंद्रजित आलेला असावा असं तिला वाटलं. क्षणभर थांबून ती उठली. दार उघडलं. दारात इंद्रजित उभा होता. त्याच्या हातात कॉफीचा ट्रे होता. 2 वेळा येऊन गेलो मी. तू झोपली होतीस. थोड्या वेळापूर्वी शॉवरचा आवाज ऐकला. मग वाटलं आंघोळ करून तू खाली येशील. इंद्रजित आत आला. बाजूच्या टिपॉयवर ट्रे ठेवला. मग तिच्याकडे पाहत त्याने विचारलं, का आली नाहीस खाली तू? हे काय, केस विंचरून येणारच होते मी. त्याच्या नजरेला नजर न देता अनुपमा म्हणाली. इंद्रजितनं जरा रोखून तिच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाला, मला वाटतं माझं रात्रभर इथे राहणं तुला आवडलेलं दिसत नाही. तसं असेल तर आय एम सॉरी. अनुपमा काही बोलली नाही. तसा मग तोच म्हणाला, काल संध्याकाळपर्यंत दुर्गा मावशीला तार मिळाली असेल. लगेच जर ती निघाली तर आज दुपारपर्यंत ती इथे येईल. एकदा दुर्गा मावशी आली की मी निघेन. तोपर्यंत तुझ्यासोबत मला एकटीला राहायची सवय आहे. एकटेपणाची मला कधी भीती नाही वाटली. इच्छा नसूनही नकळत अनुपमा बोलून गेली. अर्थात तिच्या बोलण्यामागचा अर्थ फार वेगळा होता. तिला त्यातून काहीतरी वेगळं सुचवायचं होतं त्याला. इंद्रजितच्या ते कितपत लक्षात आलं कोणास ठाऊक, पण त्याचा चेहरा किंचित पडला. तरीही तो हसण्याच्या आवरणाखाली लपवत म्हणाला, अरे खरंच की, तुला एकटेपणाची भीती वाटत नाही हे माझ्या लक्षातच नाही राहिलं बघ.
2 वेळा तर गडद अंधारातनं निसटण्याचा प्रयत्न केला होतास तू, नाही का? पण आता मी एवढा वेळ थांबलोच आहे, तर दुर्गा मावशीला भेटून जाईन. अर्थात आज संध्याकाळपर्यंत ती आली नाही, तर मग मात्र रात्री मी काही इथे थांबणार नाही. इंद्रजित हे सारं हसून बोलत असला तरी त्याच्या हसऱ्या चेहऱ्याआड काहीसा विषण्ण भाव आहे, हे अनुपमाच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. दुपारचं त्यांचं बोलणं असंच झालं, कामचलाऊ. अनुपमानं कितीही प्रयत्न केला असला तरी इंद्रजित बरोबरच्या तिच्या वागण्यात अगदी जाणवण्या इतपत फरक पडलेला होता. काहीशी अबोल, तटस्थ, अलिप्त झाली होती ती. दुपारचं जेवणही त्यांनी असंच काही न बोलता घेतलं. अनुपमाच्या वागण्यातला फरक इंद्रजितच्या लक्षात आला होता. तिला त्याबद्दल विचारावं असं त्याच्या मनात 2-3दा येऊन गेलं, पण धीर झाला नाही त्याचा. ओठापर्यंत आलेले शब्द त्यांनी तसेच मागे फिरवले होते आणि स्वतःची समजूत घालून घेतली होती. आपल्याशिवाय बंगल्यात आणखीन कोणी नाही. हरिशंकर आणि भैरव तिच्या समोर येत नव्हते, पण निदान त्यांचं अस्तित्व तिला जाणवत होतं. त्यामुळे तिच्या मनावर तसं काही दडपण नव्हतं. आता आपण एकटेच. अनुचं एकंदर नेचर पाहता तिला असं परक्या पुरुषाच्या सानिध्यात ह्या एवढ्या बंगल्यात राहणं काहीसं ऑकवर्ड वाटत असेल, म्हणून ती काहीशी अबोल, अलिप्त झालेली असावी. इंद्रजितनं म्हटल्याप्रमाणे खरोखर 5च्या सुमाराला बंगल्याच्या गेटजवळ रिक्षा थांबली. त्यातनं दुर्गा मावशी उतरली. मावशीला आलेली पाहताच क्षणभर अनुपमाला आपल्या दुःखाचा विसर पडला. ती विलक्षण आनंदून गेली. अगं तू आली समजल्यावर मी लगेच निघाली बघ. इंद्रजितने तारीख तसं लिहिलं होतं ना. पण तू अशी काय कळवता न कळवता येशील याच्यावर विश्वास बसत नव्हता. हां, पण इंद्रजित असं खोटं बोलणार नाही याच्यावर माझा विश्वास होता. लय चांगलं पोरगं आहे ते. इंद्रजितनं रिक्षातनं दुर्गा मावशीची ट्रंक उचलली, हॉलमध्ये आणली. तुझी बायको कुठं आहे रे? मावशींनी विचारलं. मावशी त्याच्याशी अगदी घरगुती आणि आपलेपणानं बोलत होती. आता बंगल्याची मालकीण आली आहे, तेव्हा आम्हाला या बंगल्याचा वापर करायचा अधिकार नाही मावशी. म्हणून मी तिला पुण्याला पाठवलं. तिथे तिचा एक भाऊ आहे. मी फक्त तुमचा निरोप घेण्यासाठी थांबलो होतो मावशी. येडा आहे का रे तू? अनु आली म्हणून काय झालं? अरे तुझ्यासारखी ही बी तशी स्वभावानं लय चांगली आहे. तुला आणखीन इथं काही दिवस राहायला काय हरकत नव्हती. अनुनं अजिबात हरकत घेतली नसती. अरे एवढा मोठा बंगला असताना. तुम्ही फार चांगले आहात मावशी, पण काय करणार? बायको हट्ट धरून बसली होती. तुम्हा लोकांना अधिक त्रास देणं तिला आवडण्यासारखं नव्हतं, म्हणून मग मी तिला दिलं पाठवून. तसे तुमचे अनुपमाचे मला आभार मानायला हवेत. जेवढे दिवस आम्ही या बंगल्यात राहिलो तेवढे दिवस अतिशय आनंदात गेले. ही आठवण आहे ना, ही आठवण मी कधीही विसरणार नाही. बोलताना इंद्रजितनं 1-2दा अनुपमाकडे पाहिलं होतं. अनुपमा काहीही न बोलता मान खाली घालून उभी होती. मनातल्या मनात म्हणत होती की किती सफाईनं खोटं बोलतोय हा. खोटं बोलणं आणि समोरच्या माणसावर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडून आपलं काम साधून घेणं, आता ह्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. मावशी, तसं पुन्हा कधी खंडाळ्याला आलो तर तुम्हाला भेटायला नक्की येणार. अरे नक्की यायचं, म्हणजे हिथं उतरायचंच येऊन तू. हां, दुर्गा मावशी म्हणाली आणि मग अनुपमाकडे बघत तिने विचारलं, आणि तू अनु, तू कशी काय अचानक आली? मुंबईला सगळं ठीक आहे ना? एकदम ठीकठाक आहे, काळजी करण्याचं काही नाही. मुंबईत मला आला होता कंटाळा, म्हणून अचानक इथे येण्याचा प्रोग्राम बनवला मी. बाकी काही नाही. बरं झाली बाया तू आली. इंद्रजितची ओळख तर झाली तुझी. तिच्या बायकोला मी काय पाहिलं नाही, तिचा फक्त फोटो पाहिला. पण ती सुद्धा याच्यासारखी स्वभावानं चांगली असणार बरं का. हां, चांगली असेल, सुंदर असेल. पण इंद्रजित, तो मात्र अत्यंत धोकेबाज माणूस आहे. अनुपमा मनातल्या मनात म्हणाली. दुर्गा मावशी आल्याबरोबर इंद्रजितनं लगेच निघण्याची तयारी केली होती, पण दुर्गा मावशीनं त्याला जेवल्याशिवाय सोडलं नव्हतं. जेवण झाल्यावर अनुपमा आपल्या रूममध्ये आली. इंद्रजित आपलं सामान पॅक करत होता. थोड्या वेळानं दारावर टकटक झाली. अनुपमा बाल्कनीत उभी होती. तिने तिथनंच वळून बघितलं. उघड्या दारात इंद्रजित उभा होता. आत येऊ? हां. बाल्कनीतनं न हलता अनुपमा फक्त होंकारली. अनु, मी तुझा निरोप घ्यायला आलो आहे. मी निघालो आता.
इथून आता सरळ मुंबईला जाणार. मोटरसायकल ज्या एजंटकडनं घेतली आहे त्याला ती परत करणार आणि दिल्लीची फ्लाईट पकडणार. आणि हां, या तुझ्या कारच्या चाव्या. कपडे भरताना आत्ता एकदम आठवण झाली, नाहीतर माझ्याबरोबर त्यासुद्धा दिल्लीला गेल्या असत्या. असं म्हणत इंद्रजित हसला. चावीचा जुडगा त्याने तिच्या हातावर ठेवला आणि मग न राहून म्हणाला, तुला पुन्हा भेटायची इच्छा आहे अनु. इथे येण्याची परवानगी आहे. पण आत्ता तर तुम्ही लगेच दिल्लीचं फ्लाईट पकडणार म्हणालात ना? हां, पण तशी काही घाई नाही आहे मला. बरेच दिवसांनी या बाजूला आलो आहे. आणखीन काही दिवस या भागात हिंडायची इच्छा आहे. पुन्हा परत कधी वेळ मिळतोय न मिळतोय. डॅडी तसं ऑफिस सांभाळतात, त्यामुळे घरी परतण्याची एवढी काही घाई नाही आहे मला. हे सारं हा आपल्याला मुद्दाम सांगतोय हे अनुपमाच्या लक्षात आलं. घरी परतण्याची घाई नाही म्हणतोय. स्वतःच्या बायकोची, मुलाची याला काळजी दिसत नाही. एवढा स्त्रीलंपट आहे हा. नकळत अनुपमाच्या कपाळावर आठ्या पडल्या. हातातल्या चाव्यांच्या जोडग्यांशी खेळत ती स्वर निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला वाटतंय तुम्ही परत येण्याची आवश्यकता नाही. अनुपमा असं इतक्या स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात बोलेल याची इंद्रजितला कल्पनाच नव्हती. तिचा तो तुटक स्वरही त्याला जाणवला होता. त्याचा चेहरा एकदम उतरला. तो काही बोलण्यापूर्वी अनुपमाच पुढे म्हणाले, तुम्ही ज्या कामासाठी इथे आला होतात ते काम पूर्ण झालंय. तुमचे सगळे जोडीदार सुद्धा परत गेलेत. कुणीही परत इथे येणार नाही. मग तुम्हीच कशासाठी यावं? मी इथे आले होते ते काही दिवस एकांतात घालवण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी नाही. इथे येतेवेळी माझ्या मनात तीच भावना होती. तुमच्या त्या अस्तित्वाची मला कल्पनाही नव्हती. पण एनिवे 2-3 दिवस आपल्याला नाईलाजानं एकत्र राहावं लागलं, कारण त्याशिवाय काही पर्यायच नव्हता. पण आता तसं काही नाही आहे. आता मला एकांत हवा आहे. कोणाचाही संपर्क नको आहे मला. बोलताना अनुपमाला जाणवत होतं की आपण फार तोडून बोलतोय. पण हे सारं बोलताना तिने मन अतिशय घट्ट केलेलं होतं. आवाजावर कमालीचं नियंत्रण ठेवलं होतं. तरी बरं, हे सगळं बोलताना तिचा चेहरा इंद्रजितकडे नव्हता. तो तिच्या पाठीमागे उभा होता आणि ती बाल्कनीतनं दूरवर पाहत बोलली होती. नाहीतर तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांच्या कपारीवर येऊन थबकलेले अश्रू त्याला दिसले असते. तसं झालं असतं तर इंद्रजितनं तिच्या त्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला नसता. तिच्या मनातली खळबळ त्याने अचूक ओळखली असती. आय एम सॉरी. इंद्रजितचा तो आवाज क्षणभर तिला ओळखताच आला नाही. स्वतःला संयमित करत आणि मोठ्या शिताफीनं आपल्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकत तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याचा राकट चेहरा त्या क्षणी विलक्षण केविलवाणा दिसत होता. डोळ्यात काठोकाठ निराशा भरून राहिली होती. अनुपमाला वाटलं आपल्या ह्या बोलण्यावर इंद्रजित आणखीन काहीतरी बोलेल, वाद घालेल, कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करेल. पण इंद्रजित काहीच बोलला नाही. काही क्षण तो तसाच अनुपमाकडे एकटक पाहत थांबला. मग वळला, बेडरूममधनं बाहेर पडला. अनुपमा एखाद्या पुतळ्यासारखी तशीच तो गेला त्या दिशेकडे पाहत उभी राहिली होती. थोड्याच वेळात तिला इंद्रजितच्या बुलेटचा आवाज ऐकू आला. हळूहळू दूर दूर जात तो आवाज ऐकू येईन असा झाला. इंद्रजित निघून गेला होता. इंद्रजित निघून गेल्यानंतर अनुपमानं आपलं मन इतरत्र गुंतवण्याचा बराच प्रयत्न करून पाहिला, पण इंद्रजितला विसरणं तिला शक्य होत नव्हतं. पेंटिंगमध्ये, फिरण्यामध्ये कुठेही तिचं मन रमत नव्हतं. उलट प्रत्येक क्षणी त्याची आठवण नव्या लाटेप्रमाणे तिच्या अंगावर धावून येत होती. अनुपमाला आता इथे राहणं दिवसेंदिवस कठीण जात होतं. इंद्रजित गेल्यावर फार फार 4-5 दिवस तिने कसे तरी काढले आणि मग पुन्हा मुंबईला जायची तयारी केली. मुंबईला जाऊन डॅडींच्या, सोनालीच्या, इतर मैत्रिणींच्या सहवासात इंद्रजितला आपण विसरून जाऊ असं तिला वाटत होतं. हरीशला विसरण्यासाठी तिने मुंबई सोडली होती आणि आता इंद्रजितला विसरण्यासाठी ती पुन्हा मुंबईला चाललेली होती.
श्रोते हो, हा होता आटोकाट या कादंबरीचा 12वा भाग. या कादंबरीचा 13वा अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.